खरं तर मराठी टीव्ही सिरियली देखील इतक्या वळणं घेत नाही, जितकी वळणं सांगलीच्या जिल्हा परिषदेचं राजकारण घेते असं म्हणता येईल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांच्याही सोबत निवडणुका झाल्या. त्यातल्या बहुतांश ठिकाणी अध्यक्ष कोण हे जवळपास ठरत देखील आलंय. पण सांगलीची जिल्हा परिषद मात्र अध्यक्ष कोण होणार यापेक्षा बाकीच्याच राजकारणानं रोज नव्यानं चर्चेत येते. सांगलीच्या जिल्हा परिषदेच्या राजकारणात रोज एक नवीन ट्रॅक माध्यमात येतोय. मला एक वाक्य आठवतं ते म्हणजे प्रत्येक उशीखाली एक विंचू आहे. सांगलीच्या जिल्हा परिषदेच्या राजकारणात कुणाचाच कुणावर विश्वास राहिलेला नाहीये. इथं प्रत्येक जण आपल्या उशीखाली विंचू असल्याप्रमाणे समोरच्यावर अविश्वास दाखवतोय असं म्हणता येईल. खास करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची अवस्था अशी झाली असं म्हणता येईल. त्यांचे जिल्हाध्यक्ष महायुतीच्या बाजूला झुकलेले आहेत, मात्र बाकीच्यांना भाजप नकोय. त्यामुळे गटातल्या गटात तू मैमे चालू झाली असं म्हणता येईल. नक्की काय आहे सगळं प्रकरण? का पुन्हा सांगली जिल्हा परिषद चर्चेत आली आहे? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मागील महिन्यात 9 तारखेला जिल्हा परिषदांचे निकाल लागले. त्याला आता तब्बल 1 महिना लोटून गेलाय. पण सांगलीत सगळ्यांचेच अद्यापही तळ्यात मळ्यात चालू आहे. रोज कोणीतरी कोणावर तरी अविश्वास दाखवतोय आणि रोज नवीन समीकरण जन्माला येत आहेत. या राड्यात हे सगळं ट्विस्ट आणि टर्न पाहून सांगलीकर जनता मात्र जिल्ह्याच्या राजकारण्यांना म्हणतीये, लेकानो तुम्ही काय करायलात नक्की? एकतर सांगलीमध्ये असणाऱ्या 61 जागांमध्ये कोणाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये. या निवडणुकीमध्ये भाजपला 16, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6, शिवसेनेला 7, काँग्रेसला 11, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 18, शिवसेना ठाकरे पक्षाला 1, रयत क्रांती संघटनेला 1, जनसुराज्य शक्ती पक्षाला 1 जागा मिळाल्यात. यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीये. इथं चंद्रकांत पाटील हे भाजपमधील वजनदार नाव आहे. त्यांचं हे होम पिच आहे. त्यांना इथं काहीही करून सत्ता हवी आहे. मात्र काँग्रेस आणि इतर पक्ष यांना काहीही करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचंय. त्यासाठी त्यांना शक्य ती रणनीती अवलंबवायची आहे. यातही अजित पवार गटात या मुद्द्यावरून मोठं रणकंदन पेटलेलं पाहायला मिळतं. कारण अगदीच सांगायचं तर अजित पवार गटात सध्या 2 गट पडलेत. एक गट म्हणजे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार शिवाजीराव यांचा गट. त्यांची इच्छा आहे की सांगलीमध्ये महायुती सोबत जायचं. पण माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रनाथ देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय पाटील या सांगलीमधील ज्येष्ठ नेत्यांची महायुती सोबत जाण्याची अजिबात इच्छा नाही. आता यावरून देखील सांगलीत मोठी गंमत झाली आहे म्हणता येईल. अजित पवार गटाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांची निवड झाली होती, तर पक्षप्रतोदपदी स्नेहल मोरे यांची निवड करण्यात आली. गट स्थापन करून गटनेत्यांची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्याचं ठरलं होतं. या प्रोसिजरमध्ये नियमानुसार व्हीपचे अधिकार हे गट नेत्याला प्राप्त होतात, जेणेकरून जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आदी निवडणुकांमध्ये त्याचा आदेश पाळणं या संबंधित पक्षाच्या सदस्यांना बंधनकारक असते. मात्र यावेळी महायुतीच्या विरोधात असणाऱ्या गटाला लक्षात आलं की आपल्या पक्षाचे व्हीपचे अधिकार जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे आहेत. निशिकांत पाटील हे महायुतीच्या फेवरमध्ये असल्यानं आपला अधिकार वापरून ते महायुतीच्या बाजूनं मतदान करून घेतील ही खात्री असल्यानं सांगली जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न करणारा विलासराव जगताप, राजेंद्रनाथ देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा गट चौकस झाला आणि त्यांनी बैठक घेत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत व्हीप बजावण्याचा अधिकार विलासराव जगताप यांना दिला. त्यांनी तसं पत्र देखील आता जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. आता सभागृहात राजेश्वरी नाईक या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या फक्त गट नेते असतील, मात्र त्यांच्याकडे व्हीप बजावण्याचा अधिकार नसेल. मुळात राज्यात महायुती म्हणून एकत्र असताना स्थानिक पातळीवर एवढा विरोध का, असा प्रश्न ही परिस्थिती पाहून पडतो. तर माजी आमदार विलासराव जगताप यांचं म्हणणं असं आहे की आमच्या बहुतांश सदस्यांचा कल हा जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखण्याचा आहे. मात्र याचं खरं कारण हे देखील आहे की आम्हाला देखील 1.25 वर्ष जिल्हाध्यक्ष पद हवं असं या गटाचं म्हणणं आहे. आता नक्की कोणाचा जिल्हाध्यक्ष होणार हे 18 तारखेला तर समजेलच. पण तोपर्यंत सांगलीच्या जिल्हा परिषदेतील राजकारण आणखी नवीन कळस गाठेल हे देखील खरं आहे. चंद्रकांत पाटलांना काही करून जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात घ्यायची आहे. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देखील याला अनुकूल आहेत, पण बाकीचा गट मात्र याला प्रतिकूल आहे. खरं तर आता रात्र वैऱ्याची आहे. हे अजितदादांच्या गटांना म्हणावं की चंद्रकांत पाटलांना म्हणावं, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सांगली जिल्हा परिषदेमध्ये कोण बाजी मारेल? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.